कलर कोणता आहे? आपण पहिल्यांदा सर्व जिल्ह्यांमध्ये आता काय करू? खरीप हंगामाची बैठक घेतली आठवड आहे आणि त्यानंतर एकत्रितपणे आज या ठिकाणी ही बैठक आपण घेतो. आता घे. मुळामध्ये गेले 3-4 वर्ष राज्याच्या शेतीकरता फार वाईट अशा प्रकारची वर्ष होती. शेती विकासाचा आपला जो विकास दर आहे तो देखील निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ज्या राज्यामध्ये 50% लोकसंख्या ही शेतीवर आधारित रोजगार प्राप्त करत असेल त्या राज्यात सातत्याने 3-4 वर्ष शेती विकासाचा दर हा जर निगेटिव्ह राहिला तर त्याचा फार मोठा परिणाम हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची कारण देखील अनेक आहेत. वातावरणातल्या बदलामुळे कधी अवर्षण होत आहे, कधी अतिवृष्टी होते आहे. ही नैसर्गिक कारण आहेत आणि काही कारण ती आपण स्वतः तयार केलेली आहे. ज्या प्रकारचं नियोजन हे आपण करायला पाहिजे इतकं सूक्ष्म नियोजन हे आपण करत नाही. अनेक वर्ष खरीप हंगामाची बैठक मी पाहतो आणि मला बरेचदा असं वाटतं की खरीप हंगामाची बैठक म्हणजे केवळ औपचारिकता आहे का? मला असं वाटतं की औपचारिकतेच्या पलीकडे या बैठकीचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, गेल्या सगळ्या बैठका जर आपण बघितल्या तर स्थूल मनानं ज्याला आपण मॅक्रो लेवल म्हणतो सगळे इंडिकेटर्स चांगले असतात. प्लॅनिंग अतिशय उत्तम असतं, प्रोजेक्शन अतिशय चांगले असतात. पण ज्यावेळेस मायक्रो लेवलवर आपण जातो, सूक्ष्म स्तरावर आपण जातो, गाव पातळीवर, मंडल पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर जसं जसं आपण वरून खाली जायला लागतो तसं आपल्या लक्षात येतं की अनेक गोष्टी या केवळ कागदावर नियोजित असतात आणि त्या खालपर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून मला पहिल्यांदा असं वाटतं की खरीप हंगामाचं नियोजन केल्यानंतर या नियोजनाला लीडरशिप देखील दिली पाहिजे. आणि लीडरशिप देण्याचं काम कोणाचं आहे तर मला असं वाटतं की एकीकडे पालकमंत्री शासनाकडनं आहेत, त्या पालकमंत्र्यांनी दिली पाहिजे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, कृषी सभापती असतील, पण त्याही पेक्षा कृषी विभागाचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आहेत. पण त्याही पेक्षा मला असं वाटतं की ही लीडरशिप ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. कारण जिल्हाधिकाऱ्याचा जो आवाका आहे, त्यांचे जे अधिकार आहेत आणि एकूण याचं प्लॅनिंग करताना त्यांचं जे नॉलेज आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता जर त्यांनी याला लीडरशिप दिली आणि हंगामापुरतं किंवा बैठकीपुरतं आढाव्यापुरतं मर्यादित न ठेवता जे नियोजन केलं आहे ते सूक्ष्म स्तरावर योग्य प्रकारे होत आहे का? आज आपण सांगतो की खताची कुठली कमतरता आमच्याकडे नाही, बियाण्याची कुठली कमतरता आमच्याकडे नाही, पण त्याची जी डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम आहे ती सिस्टीम खालपर्यंत ती पोहोचवते आहे का, वेळेवर ते पोहोचतायत का, की नेहमीप्रमाणे मग खाली त्याच्या संदर्भात अगदी मारामारीची वेळ येतपर्यंत परिस्थिती उद्भवते. तर ही परिस्थिती उद्भवणार नाही याकरता तालुका आणि त्याच्या खाली आपलं जे काही नियोजन आहे ते योग्य प्रकारे आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा ही लीडरशिप ही आपण दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जसे जलयुक्त शिवारच्या अंतर्गत आपण प्रॅक्टिकली कलेक्टरांना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख बनवलंय आणि सगळे विभाग हे त्यांच्या अंतर्गत आणले. आता आपल्या इथे थोड्या पॅरलल सिस्टीम्स आहेत, पण मला असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्याचे जे अधिकार आहेत
त्या अधिकाराचा विचार करता या खरीप हंगामाच्या निमित्ताने देखील सगळे विभाग तुमच्या अधिपत्याखाली आहेत हे तुम्ही समजून चाला आणि त्यानुसार केवळ नियोजन नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी मला असं वाटतं प्रयत्न केले पाहिजे. हवामानाचा अंदाज आपल्या समोर आहे आणि असं वाटतंय की चांगलं हवामान यावेळेस राहील, पाऊस राहील. खरं म्हणजे आपण हा प्रयत्न यावेळेस करू की जे काही 3 दिवसाचं प्रेडिक्शन आपल्याला देता येतं ते प्रेडिक्शनचं डिसिमिनेशन खालपर्यंत कसं होईल. म्हणजे मगाशी जसं मी सुचवलं की काय हरकत आहे आपण काही गाड्या भाड्याने घेऊन किंवा काही गाड्या आपल्या जवळ भाड्याने घ्यायची गरज नाही, त्याच्यावर लाऊडस्पीकर लावून देखील आपण जर सूचना दिली. आज काही ठिकाणी आपण फलकांवर लिहितो, SMS पाठवतो, 10 लाख शेतकऱ्यांना SMS जात आहे, पण तरी देखील आपल्याला जी कल्पना आहे की जे डिसिमिनेशन व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते होत नाहीये. यावर्षी जो काही अंदाज आपल्याला मिळणार आहे, आपण जर ढोबळ मनानं स्कायमेटचं जे आपल्या समोर प्रेझेंटेशन मध्ये 3-4 स्लाइड्स होत्या त्या जर बघितल्या तर त्यात आपल्याला लक्षात येत आहे की काही जिल्ह्यांमध्ये उशिरा पाऊस येणार. आपण पहिली स्लाइड जर बघितली तर असं लक्षात येत आहे की विदर्भातला मेजर पाऊस हा जुलै महिन्यात येणार आहे, जून मध्ये कमी आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्याच्यात व्हेरिएशन आहे. काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पहिल्या स्लाइड मध्ये पाऊस दिसतो आणि तिसऱ्या स्लाइड मध्ये पाऊस दिसतोय. याचा थोडासा आपल्या जिल्ह्याचा जो काही ठोकताळा आहे, जो काही ढोबळ अंदाज आहे त्याच्या अनुसार प्लॅनिंग आणि त्याच्यानुसार ऍडव्हायझरी जाणं की दुबार करण्याची वेळ कुठेही येणार नाही, अशा प्रकारची थोडंसं नियोजन त्याचं आपल्याला करता आलं पाहिजे. कदाचित पुढच्या वर्षी अधिक चांगलं करू शकू, कारण आता आपण जो काही अंदाज IMD कडनं घेतो साधारणपणे 54 ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या माध्यमातून हा सगळा अंदाज आपल्याला IMD देते. पण आता आपण आपली जी व्यवस्था उभी करतोय त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याजवळ 2059 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उपलब्ध असतील. त्यामुळे अधिक चांगला अंदाज रेन स्टेशन, वेदर स्टेशन या माध्यमातून अधिक चांगला अंदाज आपण देऊ शकू. आणि आपलं तर नियोजन असं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या स्तरावर आणि गट ग्रामपंचायत असेल तर दोन्ही गावांमध्ये त्या ठिकाणी आपण किऑस्क देऊन त्या किऑस्कवर किंवा LED सारख्या स्क्रीन्सवर हा अंदाज दिवसभर चालला पाहिजे की जेणेकरून एवढा जर व्यवस्था आपण उभ्या करतो तर त्या व्यवस्थेतनं दर 2 तासांनी या संदर्भातलं जे काही प्रेडिक्शन आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे. कालच त्या संदर्भात एक विस्तृत बैठक आम्ही घेतली आणि जो काही मॉडेल आपण तयार केलाय त्यात हे देता येणं शक्य आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे टेक्निकल लोक होते त्यांनी काल मत व्यक्त केलंय. म्हणून अधिक चांगलं प्रेडिक्शन हे आपण या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करू. पाण्याचं देखील योग्य नियोजन, आता खरीप हंगाम आहे पण तरी देखील आपण जलयुक्त शिवारची जी कामं आहेत ती लवकर समाप्त करून आपले जे काही पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करायचे आहे जेणेकरून आपण पलीकडच्या काळाला देखील शाश्वत अशा प्रकारचं सिंचन देऊ शकू, मॉइश्चर सिक्युरिटी देऊ शकू आणि विशेषतः जे मोनोक्रॉपचे भाग आहेत त्याला मल्टीक्रॉपवर आपण देऊ शकू. अशा प्रकारचं थोडंसं नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवारची जी कामं आहेत काही सूचना त्याच्यामध्ये आल्यात. मी सचिवांना सांगतो की जरूर त्यांनी वर्क करावं की त्याच्यामध्ये जो काही दुरुस्तीचा निधी हा वाढवावा. कारण काल मी जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण त्यांचा जो आराखडा दाखवला तर एक गोष्ट प्रकर्षाने अशी लक्षात आली की 6000 जुने स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी आहेत. आणि हे 6000 जुने स्ट्रक्चर जर रिचार्ज केले तर आपण 24% आपली सिंचन क्षमता 42% होऊ शकतो. म्हणजे जे आहे त्याच्याच माध्यमातून किंवा साताऱ्याला ज्यावेळेस आम्ही गेलो आणि डॉक्टर पोळांनी जे काही त्या ठिकाणी काम जे आम्ही बघितलं तर आपण बघितलं असेल अगदी 50,000 रुपये, 25,000 रुपये, 1 लाख रुपये खर्च करून जे त्यांनी जुने स्ट्रक्चर्स रिज्युमिनेट केले आहेत त्यातनं मोठा पाण्याचा साठा तयार होतोय. आणि म्हणून मला वाटतं की हे वर्षानुवर्ष तयार झालेले जे आपले स्ट्रक्चर्स आहेत हे रिचार्ज कसे करता येतील आणि जेवढं जास्ती आपण हे रिचार्ज करू आणि पाण्याचे साठे तयार करू. मला असं वाटतं की दुर्दैवाने अल निनोने पावसाचा काही लहरीपणा केला तरी देखील
तेवढ्या पावसामध्ये किमान हे जे स्ट्रक्चर्स आपण तयार करू त्या स्ट्रक्चर्स मध्ये जर पाण्याचे साठे तयार झाले तर वर्ष आपलं जे आहे ते आपण थोड्याफार प्रमाणात योग्य प्रकारे नीट पार पाडू शकू आणि म्हणून त्याच्याकडे देखील थोडं विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विशेष चिंतेची बाब जी आहे ती मला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कर्जाची वाढ. कारण कर्जाच्या संदर्भात आपण बघितलं तर या सगळ्या भागामध्ये तसंच आपण एकूण जे कर्ज देतो ते कमी देतो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारं जे कर्ज आहे त्याचं जे काही आपण कमपत्रक तयार करतो, त्याची जी काही पत आपण तयार करतो, त्या पतीच्या अनुसार त्याला जो काही आपण कर्ज देतो या भागामध्ये तसंच शेतकऱ्याला मुळात कर्ज कमी मिळतं. आणि त्यातही जर 40% शेतकरी हे कर्जापासून वंचित राहत असतील किंवा त्यांना कर्ज मिळत नसेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा त्यांच्या उत्पादकतेवर होणारच आहे. कारण कुठून तरी एकतर तो पैसा आणेल किंवा काहीतरी गहाण टाकेल किंवा कोणाकडनं तरी अवैध मार्गाने पैसा घेईल आणि मग त्या व्याजाचं प्रेशर हे कधीच त्याची शेती सहन करू शकत नाही. आणि म्हणून 100% आपल्याला हे कव्हरेज कसं करता येईल याचा या भागामध्ये विशेष प्रयत्न केला पाहिजे. ज्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा इतरांनी दिल्या आहेत, आम्ही देखील लीड बँकर्स असतील, आरबीआय असेल, या सगळ्यांना या संदर्भात निश्चितपणे सातत्याने त्याचा पाठपुरावा करू. एसएलबीसीच्या माध्यमातून तशी चर्चा झाली आहे. स्वतः आपले जे सरकार सचिव आहेत ते त्यात लक्ष घालत आहेत. पण तरी देखील आपल्यालाही तालुका स्तरावर अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध होण्याच्या सिस्टीम काय आहे, कोण बँका कॉपरेट करताय, कोण करत नाहीये. परवा मी बुलढाण्याला गेलो असताना जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास सांगून दिलं की आपण 124 कोटी काहीतरी दिले, 122 कोटी, त्यातले 118 कोटी त्यांनी वाटले आणि 4 कोटी बँकांनी वाटलेच नाही आणि बँका वापरून राहिले. मी त्यांना सांगितलं तातडीने बँकेवर एफआयआर दाखल करा आणि एसपीला सांगितलं की त्याच्यावर कारवाई करा, कारण हे चालणार नाही. शेवटी जे मगाशी जिल्हाधिकारी उस्मानाबादने सांगितलं ही गोष्ट तेवढीच खरी आहे की बँका एकमेकाला वाचवतात. पण आज आपण काही बँकांच्या विरोधात नाही आहोत किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत नाही. पण आपला महत्वाचा घटक हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर आपण फायनान्स उपलब्ध करून देऊ शकलो नाही तर शेतीचं जे टर्नअराउंड आपल्याला करायचं आहे, शेतीचा जो ग्रोथ रेट आपल्याला वाढवायचा आहे हा आपण वाढवू शकणार नाही. आणि म्हणून त्याकडे खूप विशेषत्वाने या ठिकाणी मला असं वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खतांच्या संदर्भात, बियाण्याच्या संदर्भातली स्थिती चांगली आहे आणि त्याचं वाटप फक्त आता अनेक ठिकाणी ज्या संस्था आहेत त्या संस्था देखील त्याचं मॅनिप्युलेशन करतात आणि त्यामुळे ते मॅनिप्युलेशन होऊ नये. आणि बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर काही संस्थांनी खूप मोठा भाग जो आहे तो आपल्या अखत्यारीत आणून त्याच्यातही मॅनिप्युलेशन करून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे आता ही वेळ जी आहे या वेळेत आपण ही जी काही डिलिव्हरी सिस्टीम आहे ही अधिक इम्प्रूव्ह कशी करू शकू याचा थोडासा विचार हा आपण केला पाहिजे आणि या बाबतीत कुठेही कमतरता पडू नये. सुदैवाने केंद्र सरकारने काही चांगले निर्णय घेतले ज्याच्यामध्ये खतांचा भाव किंवा मिश्र खतांचा भाव, मिश्र खतांवरची सबसिडी कमी करायची नाही असं ठरवलं. युरिया किंवा बाकी आपली जी खत आहेत याच्यावरचा जो काही त्याचा भाव आहे हा जवळजवळ 2019 पर्यंत फ्रीज केला आणि त्याच्यामुळे त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि त्या दृष्टीने देखील आपल्याला याचं नीट वाटप झालं पाहिजे, हा प्रयत्न केला पाहिजे. एक साधारण कोरडवाहूच्या भागामध्ये बीबीएफच्या संदर्भात सगळ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली आणि मूलस्थानी जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्याला शाश्वत शेती करता येते. आणि म्हणून निश्चितपणे ती जी सूचना आलेली आहे की त्याची संख्या वाढवावी तर त्याही संदर्भात लवकर आम्ही निर्णय करू. कारण आपला जो वेळ कमी आहे त्या कमी वेळामध्ये त्याचं काय आपल्याला अधिकचं नियोजन करता येईल त्याचाही प्रयत्न जो आहे तो निश्चितपणे आपण करू. आणि हे सगळं करत असताना नंतर आपल्याला पोस्ट हार्वेस्टचाही विचार करायचा आहे, कारण इथपर्यंतच विचार करून आपल्याला थांबता येणार नाही. आणि म्हणून ज्या काही आपण व्हॅल्यू चेन्स तयार करणं आहे किंवा ज्या काही वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या करणं आहे मला असं वाटतं त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि तोही प्लॅनिंगचा आपला भाग म्हणून त्याचा विचार आपण किंवा त्याचे प्लॅनिंग जे आहे ते आपण सर्वांनी करून ठेवावं. ज्या काही योजना या ठिकाणी आपण सांगितलं विशेषतः
शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन करताना 1 वर्ष त्याला व्याज भरायचं नाहीये, त्याच्या पुढचं 1 वर्ष 6% व्याज भरायचं आहे आणि त्याच्यानंतर 12% त्याच्यानंतरच्या 12%चा आम्ही गंभीरपणे विचार करतो, पण सगळी आर्थिक स्थिती पाहून त्याचा निर्णय करू. पण त्याच्यामुळे एक मोठा रिलीफ त्याला मिळणार आणि त्या रिलीफमुळे एक प्रकारे त्याला नव्याने त्याची कर्जाची पत तयार होते. म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणतो की 7-12 कोरा करा, तशा प्रकारे त्या वर्षापुरतं त्याला 7-12 कोरा होतोय हे त्याला समजलं पाहिजे आणि त्याला नवीन पत मिळाल्यामुळे आता त्याला फ्रेश कर्ज घेता येईल. हे जोपर्यंत शेतकऱ्याला कळणार नाही तर मला वाटतं की तीही इन्फॉर्मेशन ही खासपर्यंत डिसिमिनेट करण्याचं काम जसं अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, तसंच जिल्हा परिषदेचे आपले सभापती असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, यांनी त्याच्यामध्ये जरा विशेषत्वाने लक्ष जर घातलं तर मला वाटतं की या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतील. आज ज्याचा उल्लेख केला की आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये माती परीक्षणाची जी काही लॅब आहे किंवा फिरती लॅब आहे ती आता या ठिकाणी आपण देणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की अधिक जास्त जे आपले कृषी महाविद्यालय आहे त्यांनी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजे आणि त्या माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्या इन्फॉर्मेशनची जी काही त्यांना म्हणजे ऍडव्हायझरी द्यायची आहे, त्यांना जी माहिती द्यायची आहे किंवा जे काही त्याच्या संदर्भात त्यांनी काय नेमकं कुठलं पीक घेतलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे या संदर्भात म्हणजे नुसतं त्याला सॉइल हेल्थ कार्ड देऊन चालणार नाही तर त्याच्यावरचं ज्ञान द्यावं लागेल. आपले कृषी विज्ञान केंद्र तर आहेच पण ते काही सगळीकडे इफेक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे कृषी महाविद्यालयाने देखील त्याच्यामध्ये जरा विशेषत्वाने मला असं वाटतं लक्ष घातलं पाहिजे. विशेषतः जे आत्महत्याग्रस्त अशा प्रकारचे आपले जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष हे आपण या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. नुकतंच आपल्या कृषी मंत्र्यांनी घोषित केलं आहे की या जिल्ह्यामध्ये विशेष अनुदानावर काही दुभती जनावरं ही देण्याच्या संदर्भातली योजना ही तयार त्या ठिकाणी होते. त्यानंतर रोजगार हमीच्या माध्यमातून फलोत्पादन योजनेचाही जो विषय आलाय त्या 2 योजनांमधला जो काही अंतर आहे हे या ठिकाणी जे लक्षात आणून दिलंय त्याचाही विचार निश्चितपणे आपण करू. मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक विशेषतः आपल्या सगळ्यांची माहिती करता आपल्या ऊर्जा विभागानं पंपांचं ऊर्जीकरण करण्याचा जो काही एक धडक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 31 मार्च 2016 पर्यंत सगळ्या पेंडिंग संपवायचं आणि जवळजवळ सगळ्या पंपांचं म्हणजे 2 लाख कृषी पंपाचं ऊर्जीकरण करायचं अशा प्रकारचा एक महत्त्वाचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतलाय. त्याच्या माध्यमातून देखील आपण शेतकऱ्याला एक मोठी मदत ही करू शकू. मला असं वाटतं की राज्य सरकारचा सगळा फोकस हा शेतीकडेच आहे आणि शेतीची अवस्था शेतकऱ्याची अवस्था बदलली पाहिजे आणि 3-3, 4-4 वर्ष निगेटिव्ह ग्रोथ रेट मध्ये असलेली आपली शेती ही यावर्षी पॉझिटिव्ह ग्रोथ कडे गेली पाहिजे. आपापल्या जिल्ह्याच्या ग्रोथ रेटची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा ग्रोथ रेट काय आहे तो घेऊन या वर्षी आम्ही पॉझिटिव्ह मध्ये कसे जाऊ, त्याच्यामध्ये टर्नअराउंड आम्ही कसा करू याचा देखील थोडासा विचार आपण सगळ्यांनी जर केला तर मला असं वाटतं की ग्रोथ रेट हे फार ढोबळ इंडिकेटर आहे पण त्याही इंडिकेटरवर लक्ष घातलं ते इंडिकेटर सुधारलं तर ऑटोमॅटिक मायक्रो इंडिकेटर सुधारणार आहे. त्यामुळे ढोबळ मनाने आणि सूक्ष्म मनाने दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला कार्य करायचं आहे आणि यावेळेच्या खरीप हंगामाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शेती ही शाश्वत आणि महाराष्ट्रातली शेती ही शेतकऱ्याच्या उपयोगाची आहे, शेतकऱ्याला त्यातनं न्याय मिळतोय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपल्या यंत्रणेने कुठलीही कसर बाकी ठेवू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपतो. नेतृत्व आणि नियोजनाला अधोरेखित करत आपण जे वेगवेगळे मुद्दे